हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस, श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी, न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे. माय डिअर स्टुडंट्स, टुडे वी हॅव टू स्टार्ट न्यू चॅप्टर in mathematics part 1, which name is probability. This chapter is 5th chapter. This chapter is most important to SSC board exam. We have to ask 8 marks to SSC board exam. Therefore this chapter is you read, you listen carefully. My dear students, how many subunits in this chapter? We see first subunit probability introduction, संभाव्यते ओळख. Second is subunit random experiment and its outcomes, यादृच्छिक प्रयोग आणि त्याला आपण निष्पत्ती आउटकम म्हणजे म्हणतो. थर्ड पॉईंट सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट, नमुना अवकाश आणि घटना. आणि चौथा सब पॉईंट आहे प्रॉबिलिटी ऑफ एन इव्हेंट, घटनेची संभाव्यता. दीज आर 4 सब युनिट्स टू स्टडी चॅप्टर नंबर 5 प्रॉबिलिटी. My dear students, this chapter is very simple, but you know some concepts, some terms to learn this chapter. Today we have to understand only 2 terms, 2 concepts. First, what is the concept of probability? What is the introduction of probability? And second point, what is the random experiment? Which are random experiment? And in this experiment, how to get outcomes? These 2 points are we have to learn today. Let us see first point, introduction of probability. My dear students, we discuss some pictures you see. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी काही शब्द वापरत असतो. We use the following words to express the possibility: probable, maybe, impossible, sure, nearly. These are words we use daily life. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी आपण शब्द वापरत असतो. आता हे शब्द आपण कशा संबंधित वापरतो ते आपण पाहू या चित्राद्वारे. यू सी द पिक्चर. In this picture you see carefully, the inflation is likely to rise. विद्यार्थी मित्रांनो, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बरेचसे आर्थिक व्यवहार आपले ठप्प झालेले आहेत. त्यामुळं काही आपल्या आवश्यक ज्या गरजाच्या वस्तू आहेत त्या वस्तू महागण्याची शक्यता आहे. आपल्याला फळभाज्या, पालेभाज्या महागण्याची शक्यता आहे. कारण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळं निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की महागाई वाढण्याची शक्यता आहे. आपण शब्द वापरतो बघा. माझे प्रत्येक उदाहरणात मी शब्द कोणते कोणते वापरतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर लक्ष ठेवा. महागाई वाढण्याची शक्यता आहे. देन यू सी द नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर यू सी केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, इथं आकाशामध्ये ढग जमा झालेले आहेत. वातावरण थोडंसं पावसाळी आहे आणि या वातावरणावर निश्चित आपल्या तोंडातून एक विधान येतं
ते म्हणजे की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. मोस्ट प्रॉबिलिटी द रेन, पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आपण सहज विधान करतो. देन यू सी द पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, सध्या IPL आहे किंवा क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही बघता आणि त्याच्यावरून आपण एक विधान नेहमी करतो. आता आपल्या इंडियाची टीम खूप स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपण नेहमी विधान करतो की आता इंडियाला हरवणं अशक्य आहे. पुढील सामन्यामध्ये इंडियाला हरवणं अशक्य आहे असं विधान करतो. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम. नेहमी विधान आपण असे करत असतो. देन यू सी द पिक्चर. दरवर्षी आपण हा उपक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम राबवतो. आपला देश, आपलं राज्य पोलिओमुक्त करण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत असतो देशभर, पोलिओचे डोस. आणि याच्यावर एक आपण नेहमी विधान करतो, लहान मुलांना जर वेळेतच पोलिओचा डोस दिला तर पोलिओ न होण्याचा संभव असतो. म्हणजेच पोलिओ होऊ शकत नाही किंवा पोलिओ होण्याची शक्यता नसते. हे असे विधान आपण करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे वापरलेले शब्द आहेत बघा, देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इफ चाइल्ड गिवन वॅक्सिन इन टाईम. त्या मुलांना जर वेळेतच लस दिली तर त्या मुलांना पोलिओ होण्याचा संभव नसतो. अशी विधान आपण नेहमी करतो. याच्याहून काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात येतं की एखादी घटना ज्या वेळेस घडणार आहे पण त्याच्यातलं आपल्याला निश्चित नाही आपण सांगू शकत, परंतु तरी देखील आपण विचार व्यक्त करत असतो, शक्यता सांगत असतो, संभव आहे म्हणत असतो. शक्यता हे शब्द जे आहे, बहुतेक, अंदाजे असं आपण बोलत असतो. हे सगळं जे काय आपण बोलतो ना विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं संभाव्यतेच्या संदर्भात आहे. आपण म्हणतो बहुतेक यावर्षी परीक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. का? आपण शक्यता व्यक्त करतो. अभ्यासक्रम आपण शाळा व्यवस्थित चालू झालेलं नाही, त्यामुळं शक्यता परीक्षा यावर्षी SSC बोर्डाची उशिरा होण्याची शक्यता आहे. अशी विधानं आपण आत्ता सध्या करत आहोत. त्यामुळं अजून एक आपण नेहमी विधान करतो, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे आणि बऱ्याच देश लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण नेहमी विधान करतो बघा आत्ता सध्या की कदाचित जानेवारीमध्ये लस येण्याची शक्यता आहे. ही सगळी विधानं कशाचे संबंधित आहेत? हे प्रॉबिलिटीच्या संदर्भात आहे. मला वाटतं प्रॉबिलिटीची या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. देन माय डिअर स्टुडंट्स, वी हॅव टू लर्न प्रॉबिलिटी इंट्रोडक्शन. यू सी नेक्स्ट पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, एक चित्र तुम्हाला मी मोहेबल दिलेलं आहे. एक व्यक्ती टॉस फेकत आहे, टॉस टाकत आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस एखादं कॉईन आपण टॉस करतो, एखादं नाणं उडवतो आपण, तेव्हा आपल्याला काय दिसून येतं? सर, आम्ही नेहमी मॅचमध्ये हा एक्सपेरिमेंट करत असतो. अंपायर वगैरे कुठलीही मॅच खेळण्यापूर्वी टॉस टाकला जातो आणि त्याच्यावर टॉस टाकल्यानंतर आपण काटा की छापा असं बोलून ती टीम खेळणारी असते, न खेळणारी टीम असते. तर यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रॉबिलिटीचा या खेळाशी कसा संबंध आहे. व्हेन वी टॉस द कॉईन, हाऊ मेनी पॉसिबिलिटी प्लेस, किती शक्यता घडू शकतात? सर, एक छापा तरी मिळेल किंवा काटा तरी मिळेल. म्हणजेच वी हॅव टू गेट हेड ऑर टेल. मग किती पॉसिबिलिटी मिळतील तुम्हाला? सर, 2च पॉसिबिलिटी असतील. एक छापा तरी मिळेल किंवा एक काटा तरी मिळेल. अशा किती पॉसिबिलिटी असतील? 2 पॉसिबिलिटी असतील. देन यू सी द पिक्चर. वेन वी टॉस द कॉईन, देन वी गेट हेड ऑर टेल. दिस पिक्चर. Then we
We have to know that in above picture shows toss before a cricket match. What are the possibility? What are the possibility? Head or tail? These are two possibility. Then I ask the question, how many possibility? We have to get answer 2 possibility. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण देण्याचा उद्देश असा की जेव्हा एखादा असा तुम्ही प्रयोग करता आणि त्या प्रयोगातून तुम्हाला काय काय मिळण्याची शक्यता आहे, किती गोष्टी मिळण्याची शक्यता आहे, त्यालाच संभाव्यतेची शक्यता म्हणतो आपण, त्यालाच पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेरिमेंट म्हणतो. देन वी लर्न नेक्स्ट पॉइंट, रँडम एक्सपेरिमेंट. We see random experiment. Previous picture you see, we toss the coin. This experiment is also called random experiment. त्यालाच मराठीमध्ये यादृच्छिक प्रयोग म्हणतात. यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये फलित नेमकं काय मिळणार आहे हे निश्चित नसतं, परंतु कोणकोणती फलितं मिळणार आहेत हे आपण सांगू शकतो. असा जो एक्सपेरिमेंट असतो त्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो, त्यालाच आपण यादृच्छिक प्रयोग म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट मुद्दाम मी दोन्ही भाषेमध्ये सांगतोय. रँडम एक्सपेरिमेंट मीन्स इट इज ए एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नाउन in advance, but none of them can be predicated with certainty is called random experiment. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रयोगामध्ये फलित काय मिळणार आहे हे निश्चित आपण सांगू शकत नाही, परंतु कोणकोणती फलितं मिळणार आहेत हे आपल्याला माहीत असतं. असा जो एक्सपेरिमेंट असतो, असा जो प्रयोग असतो त्यालाच आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, का मी पुन्हा पुन्हा सांगतोय? कारण रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, जर ही कन्सेप्ट मला चांगली समजली तर मला एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं जाणार आहे. देन यू सी अगेन व्हॉट इज मीन बाय रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट मीन्स इट इज ए एक्सपेरिमेंट in which all possible results are known in advance, but none of them can be predicated with certainty is called random experiment. निश्चितपणे आपण नाही सांगू शकत कोणतं फलित मिळणार आहे, परंतु कोणकोणते फलित मिळणार आहेत हे माहीत आहे आपल्याला. पण त्यापैकी नेमकं कोणतं फलित मिळणार आहे त्या प्रयोगातून हे आपल्याला माहीत नाही. म्हणून अशा एक्सपेरिमेंटला, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. मला वाटतं अर्थ कळला असेल. मग मला सांगा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणती उदाहरणे अशी पाहिलीत की ज्याचं आपण फलित सांगू शकत नाही, परंतु काय होणार आहे माहीत आहे? बरोबर आहे. सांगा एखादं. Sir, when we toss the coin, we have to get head or tail. This experiment is also random experiment. Yes, okay. This experiment is also random experiment. Then you tell me next experiment, which is random experiment. Sir, when we draw one card from pack of 52 cards, this experiment is also called random experiment. Yes, okay, this experiment is also random experiment. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षा दिलेली आहे. समजा SSC बोर्ड परीक्षा दिलेली आहे. आता परीक्षा दिलेली आहे, परीक्षा देण्याचं काम केलेलं आहे, हा एक एक्सपेरिमेंट तुमचा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेला रिझल्ट काय आहेत हे माहीत आहे.
एक तुम्ही पास तर होणार आहे किंवा नापास तरी होणार आहे, या दोन्हीपैकी एक मिळणार आहे. परंतु निश्चित तुम्ही सांगू शकणार आहे का काय होणार आहे? नाही आहे. दिस इज ऑल्सो रँडम एक्सपेरिमेंट, हे सुद्धा आपण सांगू शकतो. अजून कोणकोणती उदाहरणं घेऊ शकता तुम्ही? तिथं थोडंसं बघा, मी काही एक्झाम्पल तुमच्यासमोर लाईव्ह दाखवलेले. यू सी द फर्स्ट एक्झाम्पल, टॉसिंग ए कॉइन. देन इन दिस एक्सपेरिमेंट वी गेट हेड और टेल. माय डिअर स्टुडंट्स, यू सी नेक्स्ट एक्सपेरिमेंट, थ्रोईंग ए डाय, फासा टाकणे किंवा फासा फेकणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सापशिडीचा खेळ खेळता, त्याच्यामध्ये तुम्ही फासा फेकता आणि त्या फासा फेकल्यानंतर तुम्हाला एक कोणता तरी पृष्ठभागावर असणारी संख्या मिळते. एक त्या फाश्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात आलं असेल, एक टिंब असतो, म्हणजे 1, 2 टिंब, 2, 3 टिंब, 4 टिंब, 5 आणि 6 असे टिंब असतात. 6 पृष्ठ आहेत. प्रत्येक पृष्ठावर एक जर नंबर असेल तर ज्यावेळेस तुम्ही फासा टाकता त्यावेळेस 1 तरी तुम्हाला दिसेल किंवा 2 तरी दिसेल किंवा 3 तरी दिसेल किंवा 4 तरी दिसेल किंवा 5 तरी दिसेल किंवा 6 तरी दिसेल. परंतु मला सांगा, वन ॲट टाईम सगळेच पृष्ठ दिसणार आहेत का तुम्हाला? नाही दिसणार. आणि म्हणून दिस एक्सपेरिमेंट इज कॉल्ड रँडम एक्सपेरिमेंट. यू सी example, throwing a die. You see the picture of die. Then you remember that when we throw a die, then we have to get one face of given die, 2 face, 3 face, 4 face, 6 up to 6. याच्यापैकी कुठलं तरी एक अप्पर स्पेस आपल्याला दिसेल आणि अशा एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो? रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. आता तुम्ही मगाशी सांगितलं पत्त्याचं, आपण नेहमी उन्हाळ्या सुट्टीमध्ये घरामध्ये मनोरंजन होण्यासाठी पत्ते खेळत असतो. ड्रॉ ए कार्ड फ्रॉम ए वेल सपल पॅक ऑफ 52 प्लेईंग कार्ड्स. पत्त्याच्या कॅटमधून जे 52 कार्ड असतात त्याच्यातनं एक जर तुम्ही कार्ड काढलं असेल तर ते कार्ड कोणत्या प्रकारचं आहे निश्चित नाही सांगू शकत तुम्ही. आणि म्हणून हा जो प्रयोग आहे तो सुद्धा यादृच्छिक प्रयोग आहे. यू सी द पिक्चर. दीज आर ऑल कार्ड्स इन वेल सपल पॅक ऑफ 52 कार्ड्स. वेन यू ड्रॉ वन कार्ड, देन दिस एक्सपेरिमेंट इज नाउन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 3 आपण रँडम एक्सपेरिमेंट पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा एक शब्द म्हणजेच कन्सेप्ट, आउटकम म्हणजे काय, त्यालाच आपण मराठीमध्ये आउटकमलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? निष्पत्ती. मराठीमध्ये त्याला आपण निष्पत्ती म्हणतो. What is meant by outcome? In random experiment, we have to get a result, and then result is known as outcome. My dear students, you listen carefully. What is meant by outcome? In random experiment, the result is known as outcome. In short, random experiment result is known as also called outcome. यादृच्छिक प्रयोगामध्ये मिळणाऱ्या मॅक्झिमम जास्तीत जास्त फलितांना आउटकम म्हणतो. देन हाऊ टू राईट द डेफिनेशन of outcome? The result of random experiment is called outcome. You see carefully. Then in outcome you see
Some examples. How many possibility are there in each following? You see, first example, any day of week is to be selected randomly. विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यातील कोणताही एक वार मला रँडमली किंवा यादृच्छिक प्रयोगाने सांगायचं असेल तर सोमवार किंवा मंगळवार किंवा बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार किंवा शनिवार. तर मला सांगा, आठवड्यातील 7 वारापैकी एक वार मला निवडायचं आहे, तर किती शक्यता असू शकतील? हाऊ मेनी पॉसिबिलिटी ऑफ गिवन एक्सपेरिमेंट? दीज आर रँडम एक्सपेरिमेंट. हा रँडम एक्सपेरिमेंट हा यादृच्छिक प्रयोग आहे. काय काय शक्यता असू शकतील? सर, आठवड्यातील 7 वारापैकी एक वार जर मला निवडायचा असेल, हा जर माझा एक्सपेरिमेंट असेल, रँडम एक्सपेरिमेंट, तर मला शक्यता किती असू शकतील? सर, 7 शक्यता असू शकतील. कारण आठवड्यातील 7 वार असतात ना, त्याच्यामुळं याच्यामध्ये मला पॉसिबिलिटी किती असू शकतील? 7 पॉसिबिलिटी असू शकतील. बरोबर? यू सी द ॲन्सर. हाऊ मेनी पॉसिबिलिटी? 7 पॉसिबिलिटी. Why 7? Why possibility 7? Sir, we know 7 days in a week. Therefore, when we take the day of week to selected randomly, then how many possibility? 7 possibility. Then, my dear students, you see next experiment. Select one card from the pack of 52 cards. विद्यार्थी मित्रांनो, हा एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये शक्यता किती असू शकतात? सर, वी नो 52 कार्ड्स इन एनी पॅक ऑफ द कार्ड, वेल पॅक कार्ड. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पत्त्याच्या कॅटमध्ये 52 कार्ड्स असतात. वेन वी सिलेक्ट वन कार्ड, आता त्याच्यामध्ये एक कार्ड मी काय करतोय? निवडतोय. तर त्याच्या शक्यता काय काय असू शकतील? किती प्रकारच्या शक्यता असू शकतील? सर, 52. व्हेरी नाईस. यू सी द ॲन्सर. हाऊ मेनी पॉसिबिलिटी? 52. Then you see the next experiment. One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान उदाहरण आहे. नीट समजून घ्या. 10 ते 20 नंबर लिहिलेले कार्ड आहेत तुमच्याकडं. त्या कार्डपैकी एक कार्ड तुम्हाला काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. तर किती शक्यता असू शकतील? मला सांगा, 10 ते 20 जेवढे नंबर आहेत तेवढ्या शक्यता असू शकतील. 10 to 20, हाऊ मेनी पॉसिबिलिटी टू सिलेक्ट द कार्ड? यू सी केअरफुली. Generally, all students give me the answer. Sir, 10 to 20, then we have to know 10. Sorry, your answer is wrong. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा विद्यार्थी नेहमी चूक करतात. 10 ते 20 या कार्डमध्ये एक कार्ड काढण्याच्या शक्यता किती असू शकतात? हे विद्यार्थी सांगताना कुठं गोंधळ करतात बघा. 10 ते 20 म्हणजे किती झाले? 10 कार्ड. नाही आहे, तुम्ही 10व्या नंबरचं कार्ड विचारात घेत नाही. म्हणजेच हाऊ मेनी कार्ड्स इन युअर पॅकेज? 10 to 20. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. How many? Sir, we know that 11 cards. Very nice. Then you write answer
which is 11. In this way, we learn practice set 5.1. We have to write the answer in this way. We have to ask these type of questions in practice set 5.1. Today, my dear students, we stop here. Thank you. इथंच आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूया. टेक केअर.